आज या ठिकाणी मार्गदर्शन केलं की रक्ताचं पाणी करून एखाद्या व्यक्तिमत्वाला निवडून दिलं जातं आणि नागरिक आणि शिवसेना ही एका विशिष्ट भावनेने या ठिकाणी निवडून दिलं जातं. मला वाटते काय विचार असतात काही लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, शिंदे गटाच्या विरोधात या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार म्हणून संजयजी पाटीलांना निवडून दिलं. त्यांना कोणताच अधिकार नव्हता की जाण्याचा सोडून. ज्या शिवसैनिकांनी, ज्या लोकांनी तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा, शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून दिलं, त्यावरती तुम्हाला कोणताही वैयक्तिक अधिकार नाही आहे की जाण्याचा. आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की तुम्ही भरपूर मेहनत केली, आम्ही तुम्हाला नगर त्याला खासदार म्हणून बनवण्याचा आपण हे केलं. मग ही सीट तसं पाहिलं तर काँग्रेसवाले मागत होते, परंतु आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी सांगितलं की भांडूपची आमची ईशान्य मुंबईची सीट ही शिवसेनेला राहिली पाहिजे आणि ती खेचून घेतली या महाविकास आघाडीकडून. आणि आज त्याचं श्रेय काय मिळालं, त्याचं फळ काय मिळालं आम्हाला. त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध केलेला आहे. भांडूपच्या जनतेने निषेध केलेला आहे, शिवसैनिकांनी निषेध केलेला आहे. सर, राजूल पाटील ह्या तुमच्याच विभागातल्या नगरसेविका आहेत, त्यांचं काय नक्की तुम्ही त्यांचे संपर्क काय साधता? त्यांची भूमिका समजेल ना. एका घरामध्ये राहून बनतो ना, एका महिन्यात 2 तरवारी कशा राहतील. आमच्या अभिहित प्रचारामध्ये असणारच ना, आमचे विषय असणारच. त्यांनी देखील ते विषय घेऊन आले पाहिजे. कारण त्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत या ठिकाणी बघा, कट्टर शिवसेनेच्या, त्यांना डावळलं. आम्ही जे इच्छुक होते 3 इच्छुक होते उमेदवार या ठिकाणी, आणि त्या खासदारांच्या मुलीला या ठिकाणी उमेदवारी दिली, त्यांना निवडून आणलं. आणि आज काय आहे, त्यांनी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि ज्या पद्धतीने उद्धव साहेबांचे विचार आहेत त्या विचाराला धरून चाललं पाहिजे, हे तेवढं सत्य आहे. आणि त्या विचाराला धरून आम्ही देखील बोलणार ना, आज आमची भाषणं होतील त्या ठिकाणी, प्रचार यंत्रणा होईल, त्यावेळेला हे विषय आम्ही घेणार, त्या विषयाला सोबत राहिलं पाहिजे, ही भूमिका त्यांची राहिली पाहिजे. काल वर्धापन दिनाला पण आल्या नाहीत, आज बैठकीला पण आल्या नाहीत, मग पक्षाकडून काही त्यांच्या विरोधात? मला त्यांच्याकडून काय सूचना मिळालेली नाही आहे. त्या आल्या नाहीत हे चित्र तर दिसतंय की त्या आलेल्या नाही आहेत. 2 दिवस महापालिकेचं सभागृह झालं, त्या दिवशी त्या दोन्ही दिवस राजल पाटील जे आहेत त्या अनुपस्थित राहिलेला पाहायला मिळालं. आमच्या विरोधी पक्षनेत्याने सांगितलं त्या दिवशी, काल तुम्हीच मीडियामध्ये दाखवलं आम्हाला, तेही पाहिलं आम्ही, की 2 दगडावर पाय ठेवता कामा नये. म्हणजे एक पाय इकडे एक पाय तिकडे असा राहता कामा नये. कोणत्याही लोकप्रतिनिधी असला तर त्याची भूमिका एकच राहिली पाहिजे. ज्या पक्षातून निवडून येतो त्याची तत्व, उद्दिष्ट आणि निष्ठा या त्यांनी जपल्या पाहिजे. ही भूमिका आमची सगळ्यांची, शिवसैनिकांची आहे. उद्या मेळावा, उद्या भेट देणार आहेत ईशान्य मुंबईला, कसं नियोजन असेल, काय काय होणार आहे त्यामध्ये? उद्या बरेचसे, आता आम्ही इथे पदाधिकारी आलो, बरेचसे शिवसैनिक आहेत की त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी उद्धव साहेब ईशान्य मुंबईमध्ये येणार आहेत. घाटकोपरला येतील, भांडूपला येतील. बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या आदेशानुसार काम केलं, कार्य केलं आणि खासदार म्हणून निवडून आणलं. पण त्याचं श्रेय त्यांना काय मिळालं आपल्याला, त्यासाठी त्याने उद्या भेटीसाठी येत आहेत. सगळ्यांना शिवसैनिकांना भेटणार येत आहेत. नागरिकांनी ज्यांनी मतदान केलं, ज्यांनी उद्धव साहेबांच्या विचारांची घेऊन मतदान केलं, त्या मतदारांना देखील काही भेटण्यासाठी ते येत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.